हा श्रावण महिना 71 वर्षांनी आला. अरे का 1953 साली आला होता. आता 2024ला 5 सोमवारचा श्रावण हा 1953 साली आलेला, 71 वर्षांनी आला. आता पुन्हा कधी येईल तुम्ही पहा बा, आपल्याला नाही थांबायचं आता. 5 सोमवारचा श्रावण, 5ही तारखा तुम्हाला पाठ असेल. 5, 12, 19, 26, 2 नाही जमलं अजून. 5, 12, 19, 26, 2 हा जमला आता. 5, 12, 19, 26 आणि 2. 5 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुरू झाला श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा, 19ला तिसरा, 26ला चौथा, आता 2ला अमावस्या, तोही श्रावणच. म्हणून 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवारचा श्रावण. आपलं भाग्य आहे पुन्हा काही का होईना. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही, महत्व वाटत नाही. तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला. अतिपरिचय, कोण्याही गावचा सप्तान काला, कोण्याही गावचा सप्तान काला है ना. मी सांगितलं होतं विनोदाने, जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा असावा. इथं कोणी जावाई नसल्यामुळे एवढं बोलतो मी. जावाई 4-2 वर्षानं येणारा असेल तर सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग परिस्थिती बिकट असू द्या, काचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. मग सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया, काय ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे आण येताना, इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय, महत्व संपत. तसा काल्याचा आणि आमचा अतिपरिचय झाला. 12 महिने कुठं ना कुठं काला आहेच. म्हणून अतिपरिचयामुळे काल्याचं महत्व आम्हाला नाही. मग आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे देव दुधडला आले. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव. आदिवास अमरावती, आदिवास अमरावती, काला पहावया हे नागपूर जवळची अमरावती नाही, राजधानी भुवन अमरावती, स्वर्गातील देवाची राजधानी अमरावती. आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे देव आले दुधडला. मग दिसत कसे नाही? काही बाजरीत आहे, काय उसात आहे, काय मक्यात. आजीवस अमरावती. काला पहावया येतीन देव विसरती देव भाव आपुला. एवढंच नाही, तो धर्म संकटात देव आहे ना, बरे का पोपळे साहेब. हात पसरावा ज्याच्या पुढं, हे गवळ्याचं पोर, न पसरावा काला मिळत नाही. म्हणून देवाने डोकं चालवलं, मासे झाले मासे आणि पाण्यामध्ये. पण देवाने ओळखलं, काल्याचे असे देवजळी झाले मासे. ले आज यमुनेत जायचं नाही रे हात धुवायला. मग हात धुवायचं काय? पुसून टाका. पुढचं कळलं तुम्हाला? पुसून यासाठी सांगा ते हात. म्हणले ते झालं देवा. पाणी प्यायचं काय?
पाण्यासाठी आपण करमाडून टँकर बोलू. यमुनेत नाही जायचं पाणी प्यायला. मग चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ. बाबा म्हणे उदक घेऊ, घेऊ चला वृंदावनी जाऊ. पण माशाच्या रूपातल्या देवाला काला मिळू दिला नाही. एवढा काला दुर्लभ. मग अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कळत नाही. काला कुठेही होत नाही. पोपळे साहेब, एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. इथपर्यंत आलो आता अशोकराव. आपण एक महाराष्ट्र सोडला, इतर प्रांतात आनंद नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. म्हणजे देवही महाराष्ट्रात. ऐसे संत जन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि पुढे ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसे संत जन
आचार्य आणि असे ऐकणारे सांगा कुठे? ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नामकोश सांगा कोठे. नाम महाराष्ट्रात, देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात. आणि या तीन गोष्टी एकत्रित येतात तेव्हा काला होतो रे. मी एवढ्या जोरात हे का बोलतो? इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल मग आपलं मी सुरू केलं. विठ्ठल ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. महाराष्ट्रात म्हणून तीन गोष्टी तुका म्हणे देवभक्ताचा संगमन तेथे ओघनाम त्रिवेणीचा. हा ना, सावध राहत जा बरं का. मी काय कोणत्या वेळेला येईल. तेथेचे उत्तम चरण रज वंदिता. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. संगम हुशार आहे ते. दुधडचे लोक आहे का कोणालाही आणतं का रे? निवडून निवडून आणलं म्हणजे. हा दादा पाटील कामी लावून गेले त्यालाच दादा पाटील म्हणतात. जाऊ दे, कीर्तन आहे तिकडे मला माहिती आहे. प्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल. कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथेचे उत्तम चरण रजवंदिता. म्हणून एक महाराष्ट्र सोडला हा आनंद इतर प्रांतात नाही. पोपळसाहेब, भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठे? विशेष हा लाभ सौत सौगे. विशेष हा लाभ विशेष हा लाभ. विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ विशेष हा लाभ. बारीक आहे पण भारी आहे. अरे एक सव्वा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात पण काहीच नाही म्हणत. त्या एका टाळकऱ्यात 4 बसतील. पण फीट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. शाबास. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही
कवळ काही काल्याचे वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती येऊ 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 उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती वैकुंठितो जमला होता ऐसे नाही. काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ. पण उपजोनिया पुढती येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं का नाही म्हणत. ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला पानाचे विडे झाले ना अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो. आणले का येतो तर मग जातोच कशाला. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा ना आम्ही आताच नाही जाऊ. काही बिघडतंय का. त्याचं कारण आहे का जन्म झाला त्याला जावंच लागतं जायचंच आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. राजा दशरथ कोण आहे त्याची सून जगाची माय. देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे तर हात वर करा बरं. 3 संबंध राजा दशरथाचे. दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना इंद्र ताडकन उठायचा आसनावून पळत यायचा हाताला धरायचा ना आपल्या आसनावर बसवायचा. सखा सुरेश सखा सुरेश सुरेश म्हणजे इंद्र होतो. ज्याचा मित्र इंद्र आहे ज्याची सून जगाची माय आहे आणि ज्याचा पुत्र भगवान आहे तरी रात्री 12ला मेला पाणी पाजायला एकही पोर नव्हतं. पाहता काय माझ्याकडे. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता रामू काका. या 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 पुढे या पुढे या. अहो पुढं या दादा कोंडकेचा अभंग आहे लाजू नका. त्यांना तो अभंग बरं ठीक आहे. विठ्ठल चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एक
होता पाणी सुमंत प्रधानानं पाजलं देवाचा बाप पण जावं लागलं 1-2 वर्ष नाही 14 चौकड्या लंका नाथा आणि 9 एकमेका देऊ देता 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 जर वैष्णव असेल तर मग मुखे सुखे घालू त्याच्या पुढे हुंबरी शब्द आहे हा हुंडारणे बरेचसे खेड्यातले शब्द अभंग सोडवायला उपयोगी पडतात बरं का पोपट साहेब खेड्यातले शब्द पूर्वी घटस्फोट शब्दाला काय शब्द होता काडीमोड गावातच मिटायचं प्रकरण 5-10 प्रतिष्ठित लोक बसायचे अरे नाही जमत पोरापोरीचं तर काडीमोड म्हणजे घटस्फोट तो शब्द तुकोबारायच्या अभंगात आहे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी घाबरियाच्या मोडा काड्या म्हणजे जे घाबरले त्यांचा काडी मोड ते आपला काडी मोड तसं हुंडारणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैलाला कामं नसतात इथे सगळे शेतकरी बसलेले आहे हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नाही बाटू खाऊन बैदुला सारखी गोल गरगरीत झालेली बैल आणि तिसरा प्रहारा बैल सोडली चरायला नाही नुसती सोडली तर ते चरत नाही शेपटाचा गोंडा वर करून बांधानं शेताच्या बांधानं फिरता फिरता त्यांना जर ओली माती दिसली तर शिंगानं उकरतात हा आनंद व्यक्त करण्याची पद्धत हुंडार नाही तसं मुख सुके घालू बरे हा ठीक आहे आता काय ठीकच आहे पण हा काला करणार कुठे तुका म्हणे तुका
वैकुंठी तो ऐसे नाही. वाळवंट, वाळवंटच का ते बर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कोणत्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. आता गाजर गवताना नाकी नाव आणले कास्तकाराचे, पण ते वाळवंटात नाही इलाज चालत त्याचा. तसं विकाररहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला, हे त्याचं रूपक आहे. दही आणि लाही, लाह्या अनेक आहे, दही एक आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मैक्य हा काला आणि विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. थोडी घाई करू नका हार घालायची बरं का पोपळ साहेब. 1-2 मिनिट वेगळा आनंद घेऊ. शूटिंग वाले हात वर करा सगळे. बरोबर बरोबर. हा शाबास शाबास. एका तालात विठोबा रखुमाय. सुरुवात सुरुवात. एक तमा 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. अरे मना शोक करसी किती. आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं का रामू काका. लिहून नाही आणला ते. तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा वाचलं की पाठ होते. भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, पाहता काय, गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे. त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का. विठ्ठल 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 ते पोपळे साहेबाला माहिती आहे. माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत 100 पैकी 99 नव्हते. 100 पैकी 100 कोणताही कोणाही परीक्षेला बाता हाणत नाही. त्यांना माहिती आहे. 99 माहितीच नाही मला. रस्व दीर्घ सुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं. हे एकदा आता नाही झालं आपलं काम आपलं झालं. अरे मना शोक करसे किती तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. अवघे अंती जाय धणे एक अर्बुद 60 कोटी देखा. 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा 7 असे ते 9 मास बापाता. या हिरण्यकश्यपा काय झाले रामू काका. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा आहे का लक्षात. नसू द्या मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने आयुष्य होतं हिरण्यकश्यपू मेला. 14 चौकड्या लंका नाथा. 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. 14 कल्प मार्कंडे पडिते लोमहर्षणाचा. 1 रोम झडे बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे. अरे म्हणा बकदा लभ्याचे पुरे निमिषतही वटहंसाचा. उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश. 1 श्वास भृशुंडीचा. मरणांत पुरे भृशुंडीचा. तर 1 दिवस कुर्माचा नामा विणवी केशवाचा. वेगी विठोबाचा पंथ धरा. याचा अर्थच आहे की उपजे ते नासे. जन्म झाला त्याला मरण ठरलेलं आहे. 1 दिवस जावं लागणार आहे. या न्यायानं महाराज म्हणतात आम्ही सुद्धा जाऊ पण पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती उपजोनिया
आनंद की विजय. सर्वांना जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ. उपजवणीया पुढं ते येऊ. महाराज जाणं आणि येणं, करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला? जाणं आणि येणं. अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्या तरी माईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले पुचहूकडे, नाके तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भदरीची यातना आठविता थर थर कापू म्हणा. नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मोतेच्या उदर कुहुरी पचुणी विष्टीच्या दातरी मरुदे मरुदे मरुदे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाहीतर नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. यताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील, 2 पैकी 1. बाळ जगल ना तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर आई जाते. आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो. अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओढी धरून कर, तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्रातून ते ओढतं आणि पाय लावतं ताकद लावून ओढतंय. जंत्रातून तार सोनार ओढी धरून कर, तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ. आता 11:15 होऊन गेले, पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणतात, त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजवणीया पुढती येऊ, उपजवणीया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजवणीया पुढती येऊ, उपजवणीया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, दही भात. एवढा मोठा त्रास काढायचा आणि म्हणे काला खाऊ दैवात. महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाचं नाव घ्या. उपजवणीया पुढते येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. चांगलं चांगलं म्हणा. काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात. अरे त्याचं कारण आहे भाऊ. काय? आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे एकाही हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजवणीया पुढती येऊन काला खाऊ दैवात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला, मग तुम्ही एकटे घेणार? अरे इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी. एकमेका देऊ मुखी.
एकमेका देऊ मुखे. इथं देऊवर थांबायचं बरं का, देऊवर थांबायचं, नाही तर कीर्तन संपल्यावर एकमेका देऊ मुखे, एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही. देऊ इथे थांबा, एकमेका देऊ. बरं का रामू काका, काला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका, एकमेका देऊ. पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुखे घालू. तिथून पुढचं वाचायचं. हा ना, वा म्हणजे काय, वा. अरे मजा आहे. एकमेका देऊ. ते म्हणून पहिलं व्याकरण शिकवल्या जातं संस्थेत, ते आता महत्व कळतं, त्याची गरज किती आहे. अरे रस्व दीर्घामध्ये फरक पडतो रामू काका. दीन शब्द दीर्घ लिहिला त्याचा गरीब होतो अर्थ, रस्व लिहिला तर दिवस होतो. बाकीचं तर लांब आहे. रस्व दीर्घात जर एवढा फरक आहे, दीन दीर्घ लिहा म्हणून तो अभंग. दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा.